हिंगोलीमधून निधी वाटपावरून महायुतीमध्ये नाराजी दिसून येते। सरकारच्या विरोधात माजी खासदारांना कदकद व्यक्त केली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांनाच निधी मिळतो असं माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आरोप केला आहे। तर आधी आपण बघितलं तर मवियाच्या काळामध्ये सुद्धा निधी मिळत नाही अशी तक्रार केली जात होती आणि आता महायुतीच्या काळामध्ये राज्यातील विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांना हा आरोप केल्यानंतर खळबळ माजलेली आहे। तर निधी वाटपावरून महायुतीमध्ये नाराजी पाहायला मिळते। सरकारच्या विरोधात माजी खासदारांना खदखद बोलून दाखवली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांनाच निधी मिळतो असं माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो आणि भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ देखील असताना देखील त्याला कमी प्रमाणात निधी मिळतो। म्हणजे खरी भावना असली तरी आता तुम्ही एवढे दिवस जे सहन केले ते 2-2.5 महिने सहन करावं अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी करणार। पण उज्ज्वलाताई आपण ज्या भूमिका मांडल्या तर निश्चित प्रमाणात असं मला पक्षाने जबाबदारी देऊन पाठवली तसं ह्याच जबाबदारीनं मान्य प्रदेशाध्यक्ष आणि आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत तुमच्या भावना ज्या आहेत, तुमच्या भावना आहेत म्हणजे सगळ्याच्या भावना आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।